नमस्कार। आज वसई तालुक्यात वसई तहसीलदार ऑफिसमध्ये आज वसईतील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय कार्यकर्ते एकत्र येऊन वसईच्या तहसीलदारांकडे एक निवेदन पत्र दिलेलं आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे पंजाबमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यावर जी विटंबना झाली, त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये एका फिल्म ॲक्टरनी शिवाजी महाराजाबद्दल काही अपशब्द वापरलेले आहेत। ह्यामुळे आज ह्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन येथे तहसीलदारांकडे निषेध अर्ज दिलेला आहे। त्याबद्दल आपण बोलूया। सर, तुम्ही काय सांगता? ह्या सर्व आज कशाबद्दल आले आणि काय? वसई तालुक्यामध्ये सर्वधर्मीय संविधान अभियान चालू आहे आणि याच्यामध्ये सर्व पक्षांचा आम्हाला सहकार्य असतं नेहमी, आणि बरीचशी आंदोलन आम्ही इथे केलेले आहेत। हे आताचं जे सरकार आहे हे सरकार हे संविधान विरोधी हे स्पष्ट आता झालेलं आहे। तर त्यांचं जे वागणं आहे हे अगदी संविधान विरोधी आहे आणि जे आता कारवाया चालू आहेत त्याच्यामध्ये या सरकारचं आतून प्रोत्साहन आहे असा आमचा आरोप आहे। कारण पंजाब अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यावर चढून डायरेक्टली आणि हातोड्यानं तोडण्याचा प्रयत्न केला, ही अगदी निंदनीय गोष्ट आहे। तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये राहुल सोलापूरकर हा एक अभिनेता आहे, यांनी शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरलेले आहेत। त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही ह्या मोठ्या संख्येने सर्वधर्मीय सर्वपक्षीय आम्ही हा छोटासा मोर्चा काढलेला आहे आणि निषेध निवेदन हे तहसीलदारांना दिलेलं आहे। ते एक निवेदन आम्ही राष्ट्रपतींना दिलेलं आहे, दुसरं निवेदन आम्ही पंतप्रधानांना दिलेलं आहे आणि दुसरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेलं आहे। सर, तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या आमच्या ढोळे साहेबांनी जे सांगितलं तोच विषय आहे। या भाजपाच्या राज्यात संविधानाची तोडमोड चालू आहे, संविधानाच्या विरोधात काम चालू आहे। जे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेले होते, जिथे भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आलेला आहे, त्या संविधानाच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी सातत्याने देशामध्ये जातीपातीमध्ये भेदाचं द्वेषाचं राजकारण करत आहे, ज्याच्यामुळे आज सगळीच लोक संकटात आलेली आहेत। आणि त्याबद्दल आज हा मोर्चा काढण्यात आलेला, जिथे पंजाब अमृतसरमध्ये झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल चुकीचे जे चाललेलं आहे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं जाते आणि ह्याच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवित आहोत। आज तुम्ही जे अर्ज दिलेला आहे त्याच्यातून तुमचं मागणी काय आहे? आमची संविधानाला अभिप्रेत असा आपला भारत देश असणं गरजेचं आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक महामानवाला सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याच्या विरोधात कुणीही जर काही करत असेल तर त्याच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे। तर आपण ऐकलं, आज जो अर्ज दिलेला आहे आणि जो निषेध मोर्चा काढलेला आहे, ह्यांचं एकच म्हणणं आहे की भारताचं संविधानावरती सर्वांनी प्रेम केलं पाहिजे आणि संविधानाच्या पद्धतीनेच चालले पाहिजेत। जे सध्या भारतामध्ये जे वातावरण आहे हे सर्व धर्मामध्ये भानगडी लावण्याचं असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे देशाचं फार मोठं नुकसान होणार आहे। आणि जे कोण अशी कृत्य करतात ह्यांना खरं म्हणजे सरकारी पक्षाचा पाठिंबाच असतो, फक्त बोलवी ते धनी वेगळे असतात, बोलणारा माणूस वेगळा असतो, असे सर्व चाललेले आहेत। आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं अवमानकारक असं जे वक्तव्य केलेलं आहे राहुल सोलापूरकर, आता ह्याला काही कामधंदे नाही आहेत, सध्या चित्रपट क्षेत्रामध्ये काही काम मिळत नाही, तेव्हा अशा लोकांच्या तोंडून हे वधवून घ्यायचं आणि आपलं सोशल मीडियावर टाकायचं म्हणजे प्रसिद्धी मिळते। आणि जे अशी दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत, संविधानाच्या विरोधात लढणारी लोक आहेत, ते स्वतः लढू शकत नाही, मग असे कोणतरी पकडायचं आणि त्याला पुढे करून अशा काही वक्तव्य करायची की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये वातावरण खराब होईल। त्याचप्रमाणे पंजाबमध्ये अमृतसरला जो आंबेडकरांचा संविधान ज्यांनी लिहिलं असे बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्यावर चढून एका देशद्रोह्यांनी तो पुतळा हातोड्यांनी तोडलेला आहे आणि तो एक प्रकारचं बाबासाहेबांचा तो अवमान आहे। कारण भारताचं संविधान एवढं मोठं संविधान, जगामधलं सगळ्यात सुंदर संविधान असं आपल्या भारतात आहे आणि कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खराब करायचं, त्यांचा अवमान सतत करत राहायचा आणि मग लोकांमध्ये प्रसिद्धी द्यायची,
आणि यांना संविधानच नको आहे, यांना स्वातंत्र्य नको होतं, यांना राष्ट्रगीत नव्हतं, यांना स्वातंत्र्य भारताचा झेंडा सुद्धा यांना पाहिजे नव्हता. स्वातंत्र्यानंतर 52 वर्ष सुद्धा यांनी आपल्या RSSच्या नागपूरच्या त्या मुख्य कार्यालयावर झेंडा सुद्धा फडकवला नव्हता आणि तोच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने तो झेंडा फडकवला आणि तेव्हापासून आता ते झेंडा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा फडकवतात. पण त्यातनं सुद्धा 13 वर्षानंतर ज्यांनी हा झेंडा फडकवला होता RSSच्या मुख्य कार्यालयात, त्यांची 13 वर्षानंतर निर्दोष सुटका झालेली आहे. पण आज देशामध्ये वातावरण खराब करायचं हेच या सरकारी पक्षाचं काम आहे, पण ते दुसऱ्याच्या हातून करायचं, असं सर्व हा माहोल खराब करण्याचं काम चाललेलं आहे. तर आपण ऐकलं, सर्वांचं एकच म्हणणं आहे की भारतात ज्या व्यक्तीने इतकं महान संविधान लिहिलं त्या महान व्यक्तीचा पुतळ्याचं विटंबना करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणे हे आम्ही कधीच खपवून घेऊ शकत नाही. त्यासाठी आज सर्व एकत्र येऊन आज वसई तहसीलदारांकडे एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि ह्यापुढे असे प्रकार होता कामा नये असं ह्यांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह युसुफ, नमस्कार.